जिल्ह्यात गुन्हा घडतो, आंदोलन उसळतं, दंगल भडकते किंवा मोठी सुरक्षा व्यवस्था सुद्धा उभी करायची असते, तेव्हा पोलीस यंत्रणेच्या नेतृत्वात उभा असतो एक अधिकारी, डीएसपी. डीएसपी म्हणजेच डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस. हा अधिकारी फक्त पोलीस वर्दीतला व्यक्ती नसतो, तर तो संपूर्ण उपविभागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रमुख असतो. महाराष्ट्रात डीएसपी पदावरती भरती ही एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत राज्यसेवा परीक्षेद्वारे घेतली जात असते. काही वेळा बढतीनं सुद्धा अधिकारी ह्या पदावरती येतात, पण थेट भरतीसाठी एमपीएससी राज्यसेवा हीच मुख्य वाट आहे. डीएसपी हा राज्य पोलीस दलातील क्लास 1 अधिकारी मानला जातो. डीएसपीच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते. त्याच्या कार्यक्षेत्रात अनेक पोलीस स्टेशन येतात आणि त्या सगळ्याच ठाण्यांचं निरीक्षण, गुन्ह्यांच्या तपासावरती देखरेख, गंभीर प्रकरणांमध्ये मार्गदर्शन आणि आवश्यक असल्यास स्वतः हस्तक्षेप करणं ही त्याची रोजची जबाबदारी असते. एखादा खून, अपहरण, आर्थिक गुन्हा किंवा संघटित गुन्हेगारी प्रकरण असेल तर तपासाची दिशा योग्य आहे का हे पाहण्याचं काम सुद्धा डीएसपीचं असतं. कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे त्याचं मुख्य कर्तव्य आहे. सण उत्सव, निवडणुका, राजकीय सभा किंवा संवेदनशील परिस्थितीमध्ये बंदोबस्ताचं नियोजन डीएसपीच्या नेतृत्वातच असतं. जमाव नियंत्रण, दंगल प्रतिबंध, व्हीआयपी सुरक्षा आणि मोठ्या मोर्चांचं व्यवस्थापन यासाठी त्याला अत्यंत तर्कशुद्ध आणि शांत असे निर्णय घ्यावे लागतात. एका चुकीच्या आदेशाचा परिणाम संपूर्ण जिल्ह्यावरती होऊ शकतो. म्हणूनच डीएसपीचा निर्णय नेमका आणि कायदेशीर चौकटीमध्ये असणं आवश्यक असतं. डीएसपी बनण्यासाठी उमेदवाराला राज्यसेवा परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेमध्ये प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. प्रिलिम्समध्ये सामान्य अध्ययन आणि सीसॅट हे विषय असतात, जे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात म्हणजेच एमसीक्यू बेस्ड असतात. मेन्समध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य अध्ययन आणि ऑप्शनल ह्या विषयांचे सविस्तर पेपर घेतले जातात म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह. इंटरव्ह्यूमध्ये उमेदवाराची नेतृत्व क्षमता, निर्णय क्षमता, मानसिक स्थैर्य आणि कायद्याविषयीची समज तपासली जात असते. कारण की डीएसपी म्हणून काम करताना फक्त पुस्तकातील ज्ञान पुरेसं नसतं, तर संकट समयी स्थिर राहण्याची ताकद सुद्धा त्यामध्ये आवश्यक असते. या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक असते. उमेदवार भारतीय नागरिक असावा लागतो आणि वयोमर्यादा साधारणपणे 19 ते 38 वर्ष इतकी असते. राखीव प्रवर्गांसाठी नियमानुसार सवलत सुद्धा मिळते. पण डीएसपी पदासाठी शारीरिक पात्रता सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. ठराविक उंची, छातीची मोजमाप आणि शारीरिक चाचण्या पूर्ण कराव्या लागतात, कारण की हा अधिकारी प्रत्यक्ष मैदानात उतरून नेतृत्व करणारा असतो. डीएसपीचा पगार 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 10 मध्ये येत असतो. म्हणजेच S20 पे स्केलनुसार 56,100 ते 1,77,500 रुपयांपर्यंत वेतन आणि विविध भत्ते, निवास आणि इतर सुविधा सुद्धा मिळतात. पण ह्या पदाचा खरा मान पगारात नसतो. लोक जेव्हा सुरक्षिततेची अपेक्षा करतात तेव्हा त्यांचा विश्वास डीएसपी वरती असतो. गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती निर्माण करणं आणि सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं हे त्यांचं खरं यश असतं. सेवेतील प्रगतीनुसार डीएसपी हा पुढे ॲडिशनल एसपी आणि नंतर सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस ह्या पदांवरती सुद्धा जाऊ शकतो. ही कारकीर्द आव्हानांनी भरलेली असते. राजकीय दबाव, माध्यमांची नजर, संवेदनशील प्रकरणं आणि 24 तासांची जबाबदारी या सगळ्यांचा सामना करताना त्याला कायद्याच्या चौकटीत राहून निष्पक्ष असे निर्णय घ्यावे लागतात. डीएसपी म्हणजे फक्त गुन्हेगारांना पकडणारा अधिकारी नसतो, तर तो समाजात शिस्त, सुरक्षा आणि न्याय टिकवून ठेवणारा आधारस्तंभ असतो. एका गावात दंगल होऊ नये म्हणून घेतलेला योग्य निर्णय, एखाद्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी केलेला प्रयत्न किंवा गुन्हेगारी टोळीचा बंदोबस्त अशा ह्या कित्येक कृतीतनं डीएसपी हा समाजाच्या सुरक्षिततेसाठी उभा राहत असतो. जर तुम्हाला सुद्धा वर्दीतनं समाजसेवा करायची असेल, अन्यायाविरुद्ध उभं राहायचं असेल आणि कायद्याचं रक्षण करायचं असेल, तर एमपीएससी राज्यसेवा परीक्षा हा तुमच्यासाठी एक योग्य मार्ग ठरू शकतो. डीएसपी बनणं म्हणजे केवळ अधिकारी मिळवणं नसतं किंवा अधिकार मिळवणं नसतं, तर प्रत्येक क्षणी सज्ज राहण्याची जबाबदारी स्वीकारणे. वर्दी ही फक्त कापडी नसते, ती विश्वासाची आणि कर्तव्याची शपथ असते. तुम्हाला कुठलं पद सगळ्यात जास्त आवडतं आणि कुठल्या पदावरती पोहोचण्यासाठी तुम्ही सध्या तयारी करताय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.